गायत्रीला प्रश्न विचारायचा आहे, त्या अगोदर मी तिला एक प्रश्न विचारतो. हा, मला सांग, न्यायाधीशाचा मुलगा त्याचे वडील हे इन्स्पेक्टर आहे, तर न्यायाधीश कोण? त्याचे वडील इन्स्पेक्टर नाहीच, त्याचे वडील न्यायाधीश आहे. त्याचे वडील इन्स्पेक्टर नाहीये, त्याचे वडील न्यायाधीश आहे. मी काय म्हटलं, न्यायाधीशांचा मुलगा आणि मुलाचे वडील इन्स्पेक्टर आहे, तर न्यायाधीश कोण? सब दिमाग का खेल है भाई. ठीक आहे, सांग ओम, कोण असेल? इन्स्पेक्टर. नाही, यू आर रॉंग, चुकलं. न्यायाधीशाचा मुलगा आणि मुलाचे वडील इन्स्पेक्टर आहे, तर न्यायाधीश कोण? त्या हा, उभा राहा, तू उभा राहा, आदिती उभा राहा. न्यायाधीश पण कोण आहे न्यायाधीश? हा, उभा राहा वैष्णवी. नाही, न्यायाधीश ही त्या मुलाची आई असेल, मुलाची आई. न्यायाधीश आता मुलगा म्हटल्यानंतर, आणि आपल्या डोक्यामध्ये काय टेंडन्सी झालेली आहे की मुलगा किंवा मुलगी म्हटलं म्हणजे वडिलांचाच असतो, असं नाही. म्हणून महाराष्ट्र शासनाने 1 मे 2014 नंतर जन्म घेणाऱ्या मुलांच्या आधार कार्डवर आता कंपल्सरी केलेलं आहे की त्या मुलाच्या आईचं नाव त्या आधार कार्डवर मेन्शन झालं पाहिजे आणि आईला सुद्धा ओळख भेटली पाहिजे, स्त्री पुरुष समानता म्हणून. म्हणून विचार करताना आपण फक्त वडिलांचाच विचार करतो, म्हणून अशी उत्तरं चुकतात.